नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते ते म्हणजे ऑफिशियल टाइम टेबल काउन्सिलिंगसाठी केव्हा जाहीर होईल. मी काल व्हिडिओ बनवलेला होता, एक आपण टाइम टेबल पाहिला देखील होता, परंतु ऑफिशियल त्याच्याबद्दल काही नोटिफिकेशन आलेलं नव्हतं. परंतु मित्रांनो, आज एमसीसी कडून एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे, एक टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे. तो म्हणजे कशाचा आहे, तर तो आहे ऑल इंडिया काउन्सिलिंग बद्दल. आता ही ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस कशी असते यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑल इंडिया कॉलेजचा कट ऑफ काय गेल्या वर्षीचा होता, प्रत्येक कॅटेगरीनुसार काय कट ऑफ होता, त्याच पद्धतीनं ऑल इंडिया मध्ये जर पार्टिसिपेशन नोंदवायचं असेल तर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करताना कितीचं पेमेंट करावं लागेल, आणि ह्या 20 तारखेपासून जे ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय तयारी करणं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गरजेचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की या वर्षीचा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा टाइम टेबल काय सांगितलेला आहे. तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे, की साधारणतः हा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे. आता इथे एक वर्ड दिसत असेल, दॅट इज टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट यूजी. आता हा टेंटेटिव्ह दिलेला आहे एमसीसी न देखील, याच्यामध्ये काही चेंजेस पण होऊ शकतात, परंतु आपण कन्सिडर करूया असं की 20 तारखेला हा टाइम टेबल सुरू होणार आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, कोणकोणते कॉलेजेस पार्टिसिपेट असतील. तर पाहायचं सांगितलं ऑल इंडिया कोटा 15%, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे काय असतं, जेवढे काही ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत एमबीबीएस आणि बीडीएस चे, तर त्याच्या 15% सीट ह्या ऑल इंडिया कॉलेजेसच्या असतात, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. तर ऑल इंडिया 15%. डीम्ड युनिव्हर्सिटी, डीमच्या 100% सीटसाठीची ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडिया मधून कन्सिडर होते. अनेक विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण नोटीस आहे. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, सर्व एम्स कॉलेज 100% एम्सच्या सर्व सीट्स, झिपरच्या सर्व सीट्स, आणि अशा पद्धतीनं सेंट्रल युनिव्हर्सिटीज या सर्वांची आणि याच्या सोबतच एएफएमसी ची ऍडमिशन प्रोसेस ही ऑल इंडिया कोट्यामधून कन्सिडर केली जाते. मित्रांनो, तर याचा टाइम टेबल काय आहे ते पाहता तुम्ही. तर याचा फर्स्ट राऊंडचा पहा. फर्स्ट राऊंडचा टाइम टेबल मध्ये इथं त्यांनी सांगितलंय की व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स अँड एनएमसी फ्रॉम 20 जुलै टू 21 जुलै. 20 आणि 21 जुलैला काय येणार आहे, तर सीट मॅट्रिक्स जे की ऑल इंडिया कॉलेजेसमध्ये ह्या सर्व इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करत आहेत, तर त्यांचं सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने हे आपल्याला 20 आणि 21 तारखेला पाहायला भेटेल. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, आता महत्वाचं काय आहे, रजिस्ट्रेशन आणि पेमेंट. आता रजिस्ट्रेशन केव्हापासून आहे, 20 जुलै पासून 25 जुलै पर्यंत आपल्याला 25 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला काय करता येणार आहे, तर आपल्याला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करता येणार आहे. महत्वाचं हे लक्षात घ्या, 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत, आणि पेमेंट फॅसिलिटी विल बी अवेलेबल अप टू 8 PM ऑफ 25 जुलै. आणि 25 तारखेच्या फक्त रात्री 8 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंट करता येतं. महत्वाचं विद्यार्थी लक्षात काय करायचं, 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत आपल्याला ऑल इंडियासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग आता हे रजिस्ट्रेशन कशासाठी, तर 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये सर्व कॉलेजेससाठी, एम्स ज्यांना पार्टिसिपेट करायचंय, झिपमर, एएफएमसी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज अशा, आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज या सर्वांसाठीचं रजिस्ट्रेशन आपल्याला 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत करायचं आहे. मग त्याच्यानंतर काय, तर लॉकिंग, चॉईस लॉकिंग, म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला चॉईस फिलिंग पण करता येणार आहे. लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन केले की कॉलेजेसचे चॉईसेस द्यायचे, आपण ज्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केले. समजा काही विद्यार्थ्यांनी डीम साठी केले, आपल्याला डीमचे रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करता येतात. काही विद्यार्थी एम्स वगैरे, आपल्याला ते सिलेक्ट करताना मी एक त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस दाखवतो. आपण जे सिलेक्ट करणार आहे त्याच्यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग करता येते, आणि त्या चॉईस फिलिंग केल्यानंतर चॉईसला लॉक देखील करता येतं. तर याचं लॉकिंग सिस्टीम 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट 27 आणि 28 तारखेला सीट अलॉटमेंटचं प्रोसेसिंग होईल, म्हणजे रिझल्टचं प्रोसेसिंग सुरू होईल, आणि 29 तारखेला तुमचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट येईल. म्हणजे 20 तारखेपासून प्रोसेस सुरू होणार आहे, आणि पहिल्या राऊंडचा रिझल्ट मित्रांनो केव्हा येणार आहे, तर 29 जुलै 2023 ला फर्स्ट राऊंडचा रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहे एमसीसी कडून. आणि मग आता रिझल्ट मध्ये तुम्हाला सपोज कॉलेज मिळाले, मग आता ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर पहा काय आहे, रिपोर्टिंग जॉईनिंग फ्रॉम 31 जुलै टू 4 ऑगस्ट, म्हणजे 31 जुलै पासून 4 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे. ठीक आहे, याचे नियम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त कट ऑफ, कोण पार्टिसिपेशन करायचंय आणि त्याचं रजिस्ट्रेशन फी किती असते हे आपण डिस्कस करूया. जर ज्यांचा नंबर फर्स्ट राऊंडला लागेल त्यांना 31 तारखेपासून 4 ऑगस्ट पर्यंत कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय, आणि पुन्हा व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांचं 5 आणि 6 तारखेपर्यंत होईल. अशा पद्धतीनं फर्स्ट राऊंडचा हा आपल्याला टाइम टेबल दिलेला आहे. सेकंड राऊंडचा देखील आहे, तो सेकंड राऊंडचा मी तुम्हाला थोडं पुढे गेला सांगतो. आता महत्वाचं पहा, रजिस्ट्रेशन आणि याच्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या सांगतो. आता ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय,
तर महत्वाची गोष्ट काय पहा, रजिस्ट्रेशन करताना काय आहे, तर रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे पेमेंट. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर पेमेंट मध्ये पहा, ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया 15% ऑल इंडिया कोटा आहे, त्यानंतर काय आहे, एम्स आहे, त्यानंतर जिपमर आहे, एएफएमसी असेल आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील. सेंट्रल युनिव्हर्सिटीज अशा सर्व याच्यासाठी जर पार्टिसिपेट करायचं असेल तर कॅटेगरीनुसार बघा, ओपन आणि ईडब्ल्यूएस जर असेल तर अशा विद्यार्थ्यांना पेमेंट कितीचं असतं, तर अशा विद्यार्थ्यांना 11,000 रुपयेचं पेमेंट करावं लागतं. या 11,000 मध्ये मित्रांनो काय आहे, तर 10,000 हे तुमचं डिपॉझिट असतं, ते तुम्हाला नंतर रिफंड होत असतं, आणि 1,000 जी आहे अमाऊंट, तर दॅट विल बी प्रोसेसिंग फी असते, हे तुमची रिफंड होत नसते. रिफंडची पॉलिसी काय असते हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. फक्त तुम्ही लक्षात घ्या 20 तारखेपर्यंत आपल्याला काय तयारी करायची आहे. या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेशन करायचं असेल तर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल. जे विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 11,000चं पेमेंट करता येते. यातलं 10,000 हे डिपॉझिट आहे, 1,000 ही प्रोसेसिंग फीस आहे. सर आता हे झालं याच्याबद्दल, ओपन आणि ईडब्ल्यूएस बद्दल. तर आता आम्हाला जर बाकीच्या ह्याचं करायचं असेल, बाकीच्या कॅटेगरीमध्ये पण विद्यार्थी येतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पहा, आता बाकीचे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगतो की काय कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल. ठीक आहे, आता जे विद्यार्थी येतात ओबीसी, एससी आणि एसटी मध्ये, ठीक आहे, अशा तिन्ही कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात ओबीसी, एससी आणि एसटी मध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः 5,500 रुपयेचं पेमेंट आहे. ठीक आहे, 5,500. याच्यामध्ये 5,000 काय आहे, 5,000 हे तुमचे डिपॉझिट आहे. ठीक आहे, हे डिपॉझिट आहे, हे तुम्हाला नंतर रिफंड होणार आहे. आणि वरचे 500 रुपये काय आहे, तर हे आहे फीस आहे, प्रोसेसिंग फीस. हे सर्व तुम्हाला 15% ऑल इंडिया कोटा, एम्स, जिपमर, एएफएमसी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये जर पार्टिसिपेशन नोंदवायचं असेल तर ओपन आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना 11,000चं पेमेंट आहे. आणि रिमेनिंग कॅटेगरीज ओबीसी, एससी आणि एसटी मध्ये जे विद्यार्थी येतात, आता NT1 NT2 मध्ये विद्यार्थी सेंट्रल साठी ओबीसी मध्ये कन्सिडर केले जातात, तर ओबीसी, एससी आणि एसटी मधल्या विद्यार्थ्यांना 5,500 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्यातलं 5,000 हे तुमचं डिपॉझिट आहे, 500 हे तुमचं काय प्रोसेसिंग फीस आहे. म्हणजे एक गोष्ट काय क्लिअर झाली तुम्हाला, रजिस्ट्रेशन कोणत्या कॉलेजेससाठी करायचंय, 20 तारखेपासून एक करायचं आहे. यामध्ये एवढे कॉलेजेस पार्टिसिपेट होतात. हे जर पार्टिसिपेट होत असतील तर 20 तारखेपर्यंत मला काय करावं लागेल, तर रजिस्ट्रेशनची फी तुम्हाला कॅटेगरीनुसार सांगितली. आता याच्या व्यतिरिक्त महत्वाचं दुसरं काय, ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना याच्यातूनच रजिस्ट्रेशन करायचंय. म्हणजे याच्या सोबतच एक आपण डीम युनिव्हर्सिटी पण असते. तर त्या डीम युनिव्हर्सिटी मध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल मित्रांनो, तर पहा काय करावं लागेल. आता डीम साठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर याच्यासोबतच आपल्याला डीमचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. आणि त्याच्यासाठी पेमेंट कितीचा करावा लागतो मित्रांनो, तर पेमेंट फॅसिलिटी करायला लागते तुम्हाला 2,05,000 रुपये. ठीक आहे, 2.5 2,05,000 हे तुम्हाला पेमेंट करावं लागतं ऑनलाईन. आता 20 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या पालकांनी काय केलं पाहिजे, तर त्यांचं जे डेबिट कार्ड आहे किंवा इंटरनेट बँकिंग थ्रूच तुम्ही पेमेंट करायचं तिथे, तर त्याची लिमिट तुम्ही 2,05,000 एवढी इन्क्रीज करून घ्या. किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन पहा की त्याची लिमिट तेवढी आहे का तुमच्या कार्डची लिमिट. किंवा काही जणांचं इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट नाहीये तर त्यांनी जाऊन इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय. तर त्याची लिमिट हे 2,05,000 असणं गरजेचं आहे. यातलं 2 लाख जे आहे हे असतं डिपॉझिट आहे आणि 5,000 हे जे आहे हे प्रोसेसिंग फीस आहे. ठीक आहे, ह्या 2 लाख हे तुम्हाला नंतर रिफंड होणार आहे. आता रिफंडचे पण नियम आहेत, कुठल्या राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर रिफंड काय होतं काय नाही होत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. परंतु ज्यांना आता इनिशियल लेवलला ज्यांना डीम साठी ऍडमिशन घ्यायचंय त्यांना काय करावं लागेल, रजिस्ट्रेशनची तयारी करावी लागेल, प्लस त्यांना एवढ्या पेमेंटची तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करता येतं, तर चॉईस फिलिंग करता येते. आता चॉईस फिलिंग तर करता येते, तर त्याच्या आधी आपण बघूया की चॉईस फिलिंग कोणी केली पाहिजे, या प्रोसेसमध्ये कोणी पार्टिसिपेशन नोंदवलं पाहिजे, त्याच्यासाठी मार्क्सचा काय क्रायटेरिया असू शकतो हे आपण थोडं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. आता आपण थोडं जर बघितलं तर मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील केला होता
तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी बनवलेला होता. यामध्ये आपण थोडं डिस्कशन करूया की लास्ट इयरचा सिनेरिओ थोडासा फोकस मध्ये घेऊया की लास्ट इयरचा ऑल इंडियाचा सिनेरिओ काय होता, ऑल इंडियाचा कट ऑफ काय होता. तर हे पहा तुमच्या समोर दिसत असेल. लास्ट इयरचा फर्स्ट राऊंड, एकूण फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉप अप राऊंड आणि स्टे राऊंड, स्टे वॅकन्सी असे 4 राऊंड झालेले होते. यावेळेस देखील हे 4 राऊंड आहेत. चारही राऊंडचा टाइम टेबल आलेला आहे. तर फर्स्ट राऊंडला बघा, गेल्या वर्षी 608 मार्क्सला ओपन कॅटेगरीसाठी क्लोज झाले. ओबीसी साठी 606, ईडब्ल्यू 605, एससी 492, एसटी 453. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, हा मॉप अप राऊंड आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे मित्रांनो. आता पहा स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा म्हणजे सर्वात शेवटचा राऊंड, तर ओपन कॅटेगरी मध्ये 596 ला क्लोज झालेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर रिमेनिंग कॅटेगरीसाठी तुम्हाला दिसत आहे एससी आणि एसटी साठी सर्वात खाली आहे. बाकी ओबीसी साठी ईडब्ल्यूएस 496, ओबीसी 596, 595, एससी 454, एसटी 423. हा आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा म्हणजे सर्वात शेवटचा. तुम्हाला जरी आता या वर्षीचा कट ऑफ वाढत आहे, त्याचा अनालिसिसचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला शेअर केलेला होता. कट ऑफ कितीने वाढू शकतो. मिनिमम तुम्हाला जर एवढे मार्क्स येत असतील, आलेले आहेत, सॉरी म्हणजे आलेले आहेत तुम्हाला हे मार्क्स, तर अशा विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन नोंदवायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की सपोज काही विद्यार्थी 550 500 मार्क्सवर, त्यांना देखील वाटतं की अप्लाय करायचं, पण अप्लाय करून काही फायदा नाही होणार आहे. परंतु तुम्हाला करायची इच्छा असेल, आपण हे सर्व प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि पुन्हा कॉलेजचे ऑप्शन्स ठेवून त्या प्रोसेसमध्ये राहू शकतो. मग हे सर रजिस्ट्रेशन केव्हा करता येतात? सर हे रजिस्ट्रेशन आम्हाला पहिल्या राऊंडला देखील करता येईल, सेकंड राऊंडला देखील करता येईल, मॉपअप राऊंडला पण करता येतं आणि सर्वात शेवटचा जो राऊंड असतो त्याला देखील करता येतं. म्हणजे असा याचा अर्थ असा आहे, सपोज तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाहीये, फर्स्ट राऊंडला सपोज, तर त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं. असं बिलकुल नाही की फर्स्ट राऊंडला केलं नाही तर सेकंड राऊंडला करता येणार नाही. तर मग फर्स्ट राऊंडला पण करता येईल, सेकंड राऊंडला पण. काय म्हणजे यासाठी सांगतोय, काही विद्यार्थी जर बाउंड्री लाईनला असतील, त्यांना वाटत असेल की मला स्टेटचा थोडासा अंदाज घ्यायचा, असे विद्यार्थी ऑल इंडियाच्या सेकंड राऊंड मध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट करू शकतात, ज्यांना फर्स्ट राऊंडला करायचं नाही अशा विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीनं हा कट ऑफ पाहिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक पीडीएफ शेअर पण करतो की मी ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये वायब्रंटच्या शेअर केलेली आहे. ऑल इंडियाचा सर आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतो, तर ऑल इंडियामध्ये सर्व कॉलेजेसचा लास्ट इयरचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हे पहा. सर्व कॉलेजेसचा त्यांचा ऑल इंडिया रँक काय होता, नीट मधला स्कोर काय होता, ऑल इंडियाचा ओपन कॅटेगरीसाठीचा प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक स्टेटचा मी इथे कट ऑफ मेन्शन केलेला आहे. तुम्हाला एक पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये पाहायला भेटेल. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये येतात त्यांच्यासाठीचा लास्ट इयरचा सिनेरिओ काय होता, त्यांचा ऑल इंडिया रँक काय होता आणि नीटचा स्कोर काय होता हे देखील आपण मेन्शन केलेलं आहे. एससी कॅटेगरीमध्ये आणि एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना खास करून सांगतो, अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं ऑल इंडिया कोट्याला फोकस करा, कारण की काही विद्यार्थ्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये किंवा व्हॅलिडिटी भेटत नाही, त्यांना माहिती आहे. तर अशांना सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये व्हॅलिडिटीची बिलकुल गरज नसते. अशा विद्यार्थ्यांनी फोकस करायचा आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॉलेजेसचा ऑल इंडिया रँक आणि त्याचा लास्ट इयरचा कट ऑफ एससी कॅटेगरीचा काय होता, त्याच पद्धतीनं एसटीचा देखील आपण इथे मेन्शन केलेला आहे. एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॉलेजनुसार कट ऑफ आणि त्यांचा रँक मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. डबल एकदा शेअर करतो, विद्यार्थ्यांनी पाहायचं. त्याच पद्धतीनं ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा प्रत्येक कॉलेज वाईज लास्ट इयरचा कट ऑफ वगैरे काय होता हे आपण इथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे सर्वप्रथम म्हणजे हा टाइम टेबल. टाइम टेबल खूप जास्त महत्वाचा आहे. 20 तारखेपासून प्रोसेस सुरू होईल असं विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवा. 20 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे. आता सर महत्वाचा दुसरा प्रश्न असा आहे की डॉक्युमेंट अपलोड करण्याची काही गरज आहे का, तर ऑल इंडिया कोट्यासाठी बिलकुल कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाहीये. नॉर्मल सिंपल एक फॉर्म असतो, त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्ह डेमो देखील त्याचा दाखवतो. तो फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कॉलेजेसच्या चॉईस फिलिंग करायच्या आहे. अशा पद्धतीने ह्या 3 टप्प्यामध्ये तेवढा हा फॉर्म असतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तर असं कुठली प्रोसेस नाही. हा झाला फर्स्ट राऊंडचा. आता इथे एक दुसरा पॉइंट महत्वाचा आहे की फर्स्ट राऊंड बघा काय आहे, 20 जुलै पासून सुरू होणार आहे. तर पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागत आहे साधारणतः 29 जुलैला रिझल्ट लागत आहे आणि जॉईनिंग टाइम दिलेला आहे 31 ते 4 ऑगस्ट, 31 जुलै पासून 4 ऑगस्ट. तर या दरम्यान आपल्याला म्हणजे ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाला की स्टेटचा पहिला राऊंड होतो. हा नियम आहे, गेल्या वर्षीपासून सांगितलेला आहे. म्हणजे स्टेटचा रिझल्ट देखील आपल्याला याच्या नंतरच 29 जुलैच्या नंतर लागेल, परंतु याची प्रोसेस लवकरच सुरू होईल. म्हणजे 20 तारखेच्या नंतर जेव्हा आपण सीईटी सेल करून स्टेट साठीचा टाइम टेबल जाहीर करण्यात येईल, त्यामध्ये रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड, पण रिझल्ट केव्हा लागेल तर ऑल इंडियाचा रिझल्ट लागल्यानंतर फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागेल, म्हणजे 29 जुलैच्या नंतरच लागेल. परंतु आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की लवकरच स्टेटची देखील नोटीस येईल. याच्यावरून मला तुम्हाला सांगायचं होतं की स्टेटची नोटीस पण लवकर येण्याची शक्यता आहे. आता हे झालं फर्स्ट राऊंडचं. आता आपल्याला जर सेकंड राऊंडचं जर बघायचं झालं असेल
तर सेकंड राऊंडचा कट ऑफचा एक टाइम कसा होता, कशा पद्धतीने होता टाइम टेबल सेकंड राऊंडचा, तर आपण ते देखील इथे मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड राऊंडचा कट ऑफ साधारणतः सेकंड राऊंडचा टाइम टेबल पहा काय दिलेला त्यांनी. आता हे सेकंड राऊंड साधारणतः पहा किती तारखेला सुरू होईल सेकंड राऊंड. तर सेकंड राऊंड मध्ये 7 ऑगस्टला, म्हणजे आपल्याला फर्स्ट राऊंडचा हा स्टेटचा रिझल्ट 7 ऑगस्टच्या आधीच लागेल. ठीक आहे मित्रांनो, 7 ऑगस्टच्या पासूनच आपल्याला स्टेटचा देखील फर्स्ट राऊंडचा सर्व टाइम टेबल संपून जाईल, कारण की त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट सेकंड राऊंड ऑल इंडियाचा सेकंड राऊंडचा यांनी टाइम टेबल दिलेला आहे 7 ऑगस्ट पासून. याचं सीट मॅट्रिक्स आधी येईल, फर्स्ट राऊंड नंतरचं सीट मॅट्रिक्स 7 आणि 8 ऑगस्टला येईल. रजिस्ट्रेशन बघा, रजिस्ट्रेशन पेमेंट काय केव्हापासून दिलेला आहे त्यांनी, रजिस्ट्रेशन फॅसिलिटी विल बी अवेलेबल फ्रॉम 9th ऑफ ऑगस्ट टू 14th ऑफ ऑगस्ट, म्हणजे 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आपल्याला सेकंड राऊंड साठी ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करता येईल. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट राऊंडचं केलेलं होतं त्याच पद्धतीने सेकंड राऊंडचं देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येईल. अशा पद्धतीने थर्ड राऊंडचा देखील टाइम टेबल आहे आणि ऑनलाईन स्टे वॅकन्सीचा देखील टाइम टेबल दिलेला आहे. अशा पद्धतीने आता हे तुम्हाला मी टाइम टेबल ग्रुपमध्ये शेअर करतो आणि याच्या रिलेटेड जर काही अडचणी असतील तर तुम्ही व्हायब्रंटमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त प्रायोरिटी बेसिसवर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये पार्टिसिपेशन करायचे, डीम्ड युनिव्हर्सिटीचा पार्टिसिपेशन करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी 20 तारखेपर्यंत रेडी राहायचं आहे. फक्त लक्षात घ्या डॉक्युमेंट कुठली लागत नाही आणि विद्यार्थ्यांनी स्टेटचं आता कन्फ्युजन करून घेऊ नका. यानंतरच स्टेटची प्रोसेस सुरू होणार आहे, 20 तारखेच्या पुढेच सुरू होईल. तोपर्यंत नोटीस पण येईल 20 तारखेपर्यंत. परंतु स्टेट मधल्या विद्यार्थ्यांनी आता बाकीची काही काळजी करू नका. मी तुम्हाला एक ऑल इंडियाचा कट ऑफ सांगितलेला आहे. आपले मार्क्स त्या पद्धतीने येऊ शकत असतील, आलेले असतील तर त्याच विद्यार्थ्यांनी ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेशन नोंदवा. काही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये नसेल करायचं, सेकंड राऊंड मध्ये करता येतं. महत्वाचं, जे विद्यार्थी डी मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यांनी 2,05,000 आहे ऑनलाईन पेमेंट करावंच लागतं. पेमेंट केल्याशिवाय आपण त्या प्रोसेस मध्ये भाग घेऊ शकत नाही, तर त्यांनी त्याची तयारी करा. ऑल इंडियाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अकाउंटवर 11,000चं पेमेंट ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस असेल तर 11,000 आणि बाकीचे कॅटेगरी ओबीसी एससी एसटीच्या विद्यार्थ्यांनी 5,500 रुपयाचं पेमेंट आपल्या ऑनलाईन अकाउंटवर ठेवणं गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट करावं लागतं, म्हणजे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि मग चॉईस फिलिंग. अशा पद्धतीने एवढीच प्रोसेस आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. पहिल्या राऊंडला रिझल्ट लागल्यानंतर याचे महत्वाचे नियम काय आहे, कॉलेज मिळाल्यानंतर ऍडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं, फ्री एक्झिट करता येते का, किंवा ऍडमिशन घेऊन सेकंड राऊंडला जाता येतं का. मग आम्ही सेकंड राऊंडला जर ऍडमिशन नाही घेतलं तर आमचं डिपॉझिट जे 2 लाख आहे किंवा 10,000 असेल तर हे आम्हाला रिफंड केव्हा होऊ शकतं, रिफंड होईल का नाही, हे जे महत्वाचे नियम आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो मित्रांनो. पहिल्यांदा 20 तारखेपर्यंत महत्वाच्या काय गोष्टी होत्या हे आपण डिस्कस केलेल्या आहेत. याच्या रिलेटेड ऑल इंडिया कोट्याच्या रिलेटेड जर काही अडचणी असतील तर मी आपल्या ग्रुपमध्ये काही नंबर्स देतो, काउन्सिलिंगचे आमचे ऑफिशियल काउन्सिलिंगचे नंबर्स देतो. त्या नंबरवरती तुम्ही उद्यापासून तुमचे काही डाऊट्स असतील, सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या मनातले सर्व डाऊट्स विचारू शकता ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या रिलेटेड. हे सर्व PDF, सर्व कट ऑफ मी ग्रुपमध्ये शेअर करतो मित्रांनो. थँक्यू सो मच.